आपण म्हणत असतो की आपला जो काही आपला पोगा निघणारा पोगा आहे हा अटकत आहे. तर शेतकरी बंधूंनो, याचे आपले दोन कारण होऊ शकतात. जसे की आपण जे काही वॉटर सोल्युबलचं किंवा पोगा भरण्याचे नियोजन आहे ते आपण प्रॉपर करत नाही आणि जे काही आपलं पाण्याचं मॅनेजमेंट आहे ते देखील आपण योग्य करत नाही. तर शेतकरी बंधूंनो, ज्या स्टेजला आपल्याला पोगा भरणी करायची आहे तर आपण त्याची व्यवस्थित पोगा भरणी केली पाहिजे. जसं की आपला पोगा जर अटकत असेल तर आपण पोगा भरणी करत असताना बोरांचा यूज केला पाहिजे, म्हणजे जेणेकरून जो पोगा आपला निघणार आहे एकदम आपला फास्ट निघेल. आणि त्याचसोबत देखील आपण पाण्याचं जे नियोजन आहे ते आपण प्रॉपरली ठेवलं पाहिजे, म्हणजे जेणेकरून आपल्या झाडाला पाण्याची जी कमतरता भासणार आहे ती भासणार नाही. आणि आता उन्हाळ्याच्या दिवस असल्यामुळे आपण जे काही पाण्याचं नियोजन आहे, चटक्याच्या उन्हात आपण पाणी देऊ नका. म्हणजे आपण जर चटक्याच्या उन्हात पाणी दिलं तर या पानांवरती आपल्याला चटका बसत असतो. तर शेतकरी बंधूंनो, देत असताना आपण एक तर सकाळी एक तर संध्याकाळी, म्हणजे जेव्हा आपलं उन्हाचं टेम्परेचर एकदम कमी असेल त्यावेळेस आपण पाण्याचं नियोजन केलं पाहिजे. आणि आपण जी पोगा म्हणतो पोगा अटकतोय, तर पोगा अटकण्याचं कारण आपण वॉटर सोल्युबल देत असतो बरंचसं, त्याच्यासोबत आपण पोगा भरणी करत असतो. तर पोगा भरणी करत असताना आपण त्याच्यामध्ये बोरांचा यूज केला पाहिजे, 20% बोरांचा. तर जेणेकरून जो पोगा आहे आपला एकदम स्ट्रेट निघेल. आणि जे काय आता सनबर्निंगचा प्रॉब्लेम येते, आपण कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की सिलिकॉनचा वापर केला पाहिजे. सिलिकॉनमुळे जे काय आपलं पान आहे तर येणार आहे. शेतकरी बंधूंनो, प्रॉपर आपण पाण्याचं वॉटर सोल्युबलचं आणि पोगा भरणीचं नियोजन ठेवा. आपली केळीची ग्रोथ देखील चांगली होईल, पोगा देखील आपला अतिशय चांगला राहील. आणि जसं की आपली मांडला देखील आपण चांगलं वॉटर सोल्युबलचा यूज केला पाहिजे. म्हणजे आपण आपल्या केळीचे जर प्रॉपर नियोजन ठेवलं तर 100% आपला माल एक्सपोर्ट होणार आहे. धन्यवाद.